परराष्ट्र धोरण भारताच्या ऐतिहासिक भौगोलिक स्थितीवर, सत्य अहिंसेवर अवलंबून असावं. अमेरिकेची परवानगी भारतीय नागरिकांसाठी धोरण नाही. राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा. भारताला गुलाम बनवणाऱ्या पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा. भारत रशिया तेल खरेदीसाठी अमेरिकेनं सूट दिल्यानंतर राऊतांचा हल्लाबोल. तर मोदींना सल्ले देणं बंद करा. भाजपच्या नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर. देशात घरगुती एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य द्या. प्रोपेन आणि ब्युटेनचा वापर औद्योगिक कामांऐवजी प्रामुख्याने गॅस उत्पादनासाठीच करा. पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश. इराण अमेरिका युद्धाचा भारतीय बाजारपेठेवर परिणाम. खाद्यतेलाच्या किमतीमध्ये लिटर मागे 3 ते 4 रुपयांची वाढ, तर कच्च्या तेलाचे दर 8% वधारले. अमेरिका इराण युद्धाचा पहिला झटका. पुण्यामध्ये व्यावसायिक वापरासाठीचा गॅस पुरवठा बंद होण्याची शक्यता. नव्या ऑर्डर घेऊ नका. सरकारकडून शिक्रापूर आणि चाकण प्लांटमधील डीलर्सना आदेश. अमेरिका इराण युद्धाचा केळी पिकाला 700 कोटींचा फटका. युद्धामुळे केळीचे 1500 ते 1700 कंटेनर अडकले. निर्यातदारांचे हजारो कोटींचे नुकसान होण्याची भीती. व्यापारी चिंतेत. मुंबईमध्ये यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद. राजस्थान आणि गुजरात परिसरात निर्माण झालेल्या अँटी सायक्लॉनमुळे उष्ण वारे कोकणाकडे वाहण्यास सुरुवात. मुंबईचं कमाल तापमान सुमारे 38.9 अंशांवर. 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची घोषणा. मोबाईल वापरामुळे मुलांवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी निर्णय.